समाचार अब तक, सत्य का साहस। गुन्हे शाखा एनडीपीएस पथक येथील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींचे तंतोतंत पालन करून रेड कार्यवाही करून 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून 241 ग्राम एमडी किंमत अंदाजे 24 लाख रुपयांसह इतर धारदार शस्त्र मिळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे। घटनास्थळावर एकूण 6 आरोपी होते, मात्र 4 आरोपी फरार झाले असून 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। नमूद गुन्ह्यात फरार असताना यातील आरोपी नामे शुभम पंढरी खापेकर यास पोलीस स्टेशन पाचपावली पोलिसांनी तांत्रिक तसेच बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून अथक प्रयत्न करून व सापळा रचून ताब्यात घेतले असून अजनी पोलीस ठाणे येथे कळून पुढील तपासाकरिता आरोपीला त्यांच्या सुपूर्द केले आहे आणि पुढील तपास संयुक्तरित्या सुरू आहे। पाचपावली पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण सोमवंशी यांनी याबाबत माहिती दिली आहे। ऐकूयात। एपीआय प्रवीण सोमवंशी, पोलीस स्टेशन पाचपावली, दिनांक 9/3/2024 रोजी पोलीस स्टेशन अजनी या क्षेत्राच्या अंतर्गत एनडीपीएस पथक नागपूर शहर यांना अशी माहिती मिळाली की अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम हे एमडी ड्रग जे आहे त्याचा व्यवहार आणि विक्री खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी जमणार आहेत। त्यावरून एनडीपीएस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्या ठिकाणी त्यांच्याकडून जवळपास 241 ग्राम एमडी ज्याची किंमत जवळपास 24 लाख रुपये आहे आणि इतर त्यांच्याकडे बरेच तलवार वगैरे धारदार शस्त्र वगैरे मिळून आल्याने त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। घटनास्थळावरती एकूण 6 आरोपी होते, परंतु 2 आरोपी त्यावेळी संबंधित अधिकारी आणि पथकांना त्यांनी ताब्यात घेतले। त्या ठिकाणाहून 4 आरोपी फरार झाले होते। त्या 4 आरोपीमध्ये एक आरोपी जो आहे, जो पोलीस स्टेशन पाचपावली हद्दीमध्ये राहतो, तो पण त्यामध्ये इन्व्हॉल्व होता आणि तो पळून गेलेला होता। तो गुन्हा घडल्यापासून लपून छपून राहत होता आणि नागपूर शहराच्या पेरिफेरल एरियामध्ये माहिती अशी मिळाली की तो फिरत आहे। त्यावरून आम्ही सापळा रचून आणि तांत्रिक सहाय्याच्या मदतीने गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्याला रात्री उमरेड या ठिकाणावरून चंपा हे गाव आहे त्या ठिकाणावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्याचं नाव आहे शुभम पंढरी खापेकर। सध्या तो आमच्या ताब्यात असून त्याची वैद्यकीय तपासणी करून आम्ही त्याला पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन अजनी या ठिकाणी जो गुन्हा रजिस्टर नंबर 170/24 एनडीपीएस कलमांतर्गत तसेच आर्म्स ॲक्ट 425 अंतर्गत, बॉम्बे पोलीस ॲक्ट 135 अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये पुढील तपासकामी आम्ही त्याला त्यांच्या ताब्यात देत आहोत। त्याकडे आम्ही विचारपूस केलेली आहे, परंतु अधिक तपास जो आहे तो अजनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आम्ही संयुक्त करून त्यामधून लवकरात लवकर निष्पन्न होईल की त्यांनी ती एमडी कुठून आणलेली आहे किंवा पुढे कुठे ते विकणार होते, त्याबद्दल तपास चालू आहे। या तपासासाठी आम्हाला माननीय डीसीपी साहेब झोन 3 यांनी तसेच एसीपी मॅडम तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाबूराव राज साहेब या सर्वांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळेच हे आमच्या पथकाकडून ही कारवाई होऊ शकलेली आहे। आपल्या पथकामध्ये कोण कोण होते सर आपल्या? या पथकामध्ये पोलीस नाईक किशोर गरवारे, पोलीस हवालदार सुरेंद्र तायडे, नाईक पोलीस शिपाई विलास चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल पंकज डबरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश कुमार सिंग, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कोसारे, तसेच सायबर झोन 3चे जे नेमणुकीस असलेले महेंद्र सेलुकर यांनी या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, त्यामुळेच ही आमची कारवाई यशस्वी होऊ शकलेली आहे। समाचार पत्रकासाठी रिंकू पांतावणे, नागपूर।